अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त. आपल्या सुप्रिया वाईबच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामी भक्तांचे सहर्ष स्वागत. दुसऱ्यांकडे पाहणं सोडा, स्वतःला ओळखा. जीवन बदलणारी ही आध्यात्मिक गोष्ट स्वामींनी सांगितलेली आहे. तुमचं आयुष्य का बदलत नाही माहिती आहे का? कारण तुम्ही अजूनही दुसऱ्यांकडे बघत आहात आणि स्वतःकडे बघायला घाबरत आहात. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुम्ही स्वतःपासून कधी दूर जाणार नाही. आपण सगळे आयुष्यात काहीतरी मोठं करायचं स्वप्न पाहतो, पण एक चूक आपण करतो. आपण स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करतो. तो काय करतोय, ती किती पुढे गेली, त्याच्याकडे किती पैसे आहेत, आणि हळूहळू आपण स्वतःला विसरतो. अध्यात्म काय सांगतं माहितीये का? स्वतःला ओळखणं म्हणजे खऱ्या यशाची सुरुवात. स्वामी सांगतात, ज्याने स्वतःला जिंकलं त्याला जग जिंकायची गरजच पडत नाही. आपण बाहेरच्या जगात उत्तर शोधत असतो, पण सगळी उत्तरं ही आपल्या आतमध्येच असतात. एक माणूस होता, तो रोज मंदिरात जायचा, देवाला विचारायचा, माझं आयुष्य का बदलत नाही. एक दिवस त्याला त्याचं उत्तर मिळालं. तो स्वतःपेक्षा दुसऱ्या लोकांवर जास्त लक्ष देत होता आणि तेव्हापासूनच त्याने स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली, स्वतःमध्ये बदलायला, स्वतःमध्ये चेंजेस करायला सुरुवात केली आणि त्याचं आयुष्य बदललं. आपण सगळे बाहेर जग जिंकायला निघालो आहोत, पण आपल्या आतला जो माणूस आहे तो हरलेला आहे. स्वतःला ओळखण्यासाठी काय करायचं? रोज 10 मिनिटं स्वतः बसा, स्वतःशी बोला, मोबाईल बाजूला ठेवा, स्वतःला विचारा, मला खरंच काय हवं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःशी बोलायला शिकता तेव्हा आयुष्य बदलायला सुरुवात होते. प्रगती म्हणजे फक्त पैसा नाही हो. प्रगती म्हणजे मन शांत असणं, स्वतःवर विश्वास असणं आणि प्रत्येक चुकीतून काहीतरी नवीन शिकणं. स्वामी म्हणतात, तुमचं मनच तुमचं मित्र आणि शत्रू आहे. जर मनावर नियंत्रण मिळवलं तर काहीही अशक्य नाही. दुसऱ्याच्या आयुष्याकडे बघून तुम्ही स्वतःचं आयुष्य खराब करत आहात. कारण जेव्हा दुसऱ्याचं आयुष्य चांगलं चाललेलं असतं ते बघून जेव्हा तुम्ही स्वतःला त्रास करून घेता, तिथेच तुम्ही खूप मोठी चूक करता. तुमचं आयुष्य बदलण्यासाठी कोणीतरी येणार नाही, तुम्हालाच उभं राहायला लागणार आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल त्या दिवशी जग तुमच्यावर विश्वास ठेवायला लागेल. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला चांगलं म्हणून घ्याल तेव्हा सगळं जग तुम्हाला चांगलं म्हणेल. अध्यात्म म्हणजे मंदिरात जाणं नाही. अध्यात्म म्हणजे स्वतःला समजून घेणं, स्वतःतला जो आत्मसाक्षात्कार आहे तो मिळवणं. जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हा तुम्हाला कळतं तुम्ही अपूर्ण नाही, तुमच्यात काहीच कमी नाही, तुम्हीच तुमच्या आयुष्याचे खरे क्रिएटर आहात. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, दुसऱ्यांकडे पाहणं थांबवा, स्वतःकडे पाहायला सुरुवात करा. आणि जर तुम्हाला खरंच आयुष्य बदलायचं असेल तर आजपासून स्वतःशी मैत्री करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या सुप्रिया वाईब्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.